नमस्कार. आज आपण मकर संक्रांती स्पेशल रेसिपी भाग 2 मध्ये पुरणपोळी थाली बनवणार आहोत. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी थाली बनवणार आहोत व त्यासाठी गॅसवरती एक कुकर ठेवून त्याच्यामध्ये 3 वाटी पाणी ओतायचे व पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे. एका पातेल्यामध्ये 1 वाटी चणा डाळ घ्यायची. चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची व गरम पाण्यामध्ये चणा डाळ घालून 1 चमचाभर तेल घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व कुकरचे झाकण लावून कमी ते मध्यम गॅसवरती 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. नंतर एका पाटीमध्ये थोडे पाणी ओतायचे, अर्धा चमचा मीठ घालायचे व पाव चमचा हळद त्याच्यामध्ये घालायची आणि 2 वाटी गव्हाचे पीठ त्याच्यामध्ये घालायचे आणि आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे व थोडे थोडे पाणी ओतून त्याची थोडीशी घट्टसर कणिक मळून घ्यायची. कणिक मळून झाल्यानंतर 1 चमचाभर तेल त्याच्यामध्ये घालायचे. अजून एक वेळेस आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे व कणकेला तेल लावून 15 ते 20 मिनिटासाठी कणिक भिजत ठेवायचे आहे. व इथे आपली चणा डाळ शिजून झालेली आहे. कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतून घ्यायचे व एक वेळेस उकळून घ्यायचे आणि एका पातेल्यामध्ये चाळणी ठेवून त्याच्यामध्ये शिजवलेली चणा डाळ ओतायची आणि त्याच्यातील सार आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी काढून घ्यायचा आहे. नंतर गॅसवरती एक कुकर ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी ओतायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचे. 1 वाटी तांदूळ धुवून त्याच्यामध्ये घालायचे आणि कुकरचे झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या व भात बनवून घ्यायचा. व नंतर गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये शिजवलेली चणा डाळ घालायची. 1 वाटीभर गूळ त्याच्यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा. डाळीमध्ये गूळ पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला 6 ते 7 मिनिटासाठी ती डाळ शिजवून घ्यायची आहे. 6 ते 7 मिनिटांनी डाळ छान अशी घट्टसर बनते. नंतर आपल्याला ती मॅशरने मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे पुरण वाटण्याची काही गरज नाही. नंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 वेलची व थोडे जायफळ बारीक पावडर करून त्याच्यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. ते आपले पुरणपोळीचे पुरण बनवून तयार झालेले आहे. व नंतर कटाची आमटी बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवायचा. त्याच्यामध्ये थोडे तेल घालायचे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी कट केलेले खोबरे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या व थोडे आले कट करून घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. खोबरे, लसूण आणि आले हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे आहे आणि नंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. व नंतर पॅनमध्ये एक मध्यम आकाराचा कट केलेला कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे आणि त्याच प्लेटमध्ये कांदाही काढून घ्यायचा. व नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले खोबरे, कांदा, आले, लसूण घालायचे आणि थोडी कोथिंबीर घालायची व त्याचे वाटण बनवून घ्यायचे. नंतर पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल वतायचे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची. मोहरी थोडी तडतडून द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे घालायचे व जिरे थोडे तडतडून द्यायचे आणि त्याच्यामध्ये नंतर कढीपत्त्याची थोडीशी पाने घालायची आणि तयार केलेले वाटण त्याच्यामध्ये घालायचे. 1 चमचाभर मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आणि वाटण परतून घ्यायचे. वाटणाला तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचे. वाटण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे काळे तिखट म्हणजेच घरगुती काळा मसाला त्याच्यामध्ये घालायचा आणि अर्धा चमचा लाल तिखट त्याच्यामध्ये घालायचे. सर्व मसाले एकत्र मिक्स करून घ्यायचे व अर्धा ते 1 मिनिटासाठी वाटणासोबत मसाले परतून घ्यायचे. मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी ओतून ते पाणी त्याच्यामध्ये ओतून मिक्स करून घ्यायचे व 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचे. व 1 ते 2 मिनिटांनी त्याच्यामध्ये काढून ठेवलेला डाळीमधील सार म्हणजेच येळवणी त्याच्यामध्ये वतायचे आणि 4 ते 5 मिनिटासाठी कमी गॅसवरती आपल्याला आमटी शिजवून घ्यायची आहे. कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटासाठी आमटी शिजवल्यामुळे कटाच्या आमटीला छान अशी तरी येते. व 4 ते 5 मिनिटांनी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे. इथे आपली कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे. नंतर आपण पुरणपोळी बनवून घेऊ. कणिक आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी एक वेळेस अजून मळून घ्यायचे आहे. छोट्या आकाराचा कणकेचा गोळा घेऊन त्याचा उंडा बनवून घ्यायचा व नंतर त्याला गोल वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचे व नंतर आपल्याला तो उंडा पॅक करून घ्यायचा आहे. एका हाताने पुरण दाबायचे आहे व दुसऱ्या हाताने कणिक आपल्याला वरती सारायचे आहे. आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पुरण भरू शकता. जेवढे आवडेल तेवढे कमी किंवा जास्त पुरण भरून घ्यायचे. नंतर आपल्याला तो उंडा पॅक करून घ्यायचा आहे व एक्स्ट्राची कणिक काढून घ्यायची
पिठामध्ये तो उंडा बुडवून आपल्याला पळपुटावरती ठेवायचा आहे आणि आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। पुरणपोळी लाटत असताना आपल्याला ती हलक्या हाताने लाटायची आहे, म्हणजे ती फुटत नाही। पुरणपोळी आपल्याला जास्त भार देऊन लाटायची नाही। सर्व बाजूंनी आपल्याला सारखी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। त्याच्या कडा देखील छान अशा लाटून घ्यायच्या आहेत। नंतर गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ओतायचे व लाटलेली पुरणपोळी आपल्याला गरम तव्यावरती टाकायची आहे व थोड्या वेळानंतर पुरणपोळीच्या कडेने तेल सोडून घ्यायचे। थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला पुरणपोळी उलटून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडनेही कडेने आपल्याला तेल सोडून घ्यायचे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता पुरणपोळी छान अशी फुलून वरती आलेली आहे। दोन्ही साईडने तेल लावून पुरणपोळी छान भाजून घ्यायची। पुरणपोळीला तुम्ही तेलाच्या ठिकाणी तूप देखील लावू शकता। दोन्ही साईडने तूप लावून देखील तुम्ही पुरणपोळी भाजू शकता। पुरणपोळी छान अशी भाजून झालेली आहे। नंतर ती काढून घ्यायची व नंतर दुसरी पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। नंतर एक छोटा आकाराचा हुंडा घेऊन त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचे। एक्स्ट्राचे कणिक आपल्याला काढून घ्यायचे आहे व नंतर पळपुटावरती हुंडा ठेवून आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। गरम तव्यावरती पुरणपोळी टाकून दोन्ही साईडने तेल लावून पुरणपोळी छान अशी भाजून घ्यायची। अशा पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळी तर बनवली जाते। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पुरणपोळी बनवली जाते। काही भागांमध्ये जास्त पुरण घालून पुरणपोळी बनवली जाते, तर काही ठिकाणी कमी पुरण घालून एकदम पातळ पुरणपोळी बनवली जाते आणि काही ठिकाणी मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवली जाते, तर काही ठिकाणी एकदम छोट्या आकाराच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात। वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पुरणपोळी बनवली जाते। इथे आपली दुसरी ही पुरणपोळी भाजून झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्या भाजून घ्यायच्या आहेत। पुरणपोळी भाजत असताना गॅस मध्यम ते फुल ठेवायचा आहे, म्हणजे पुरणपोळी कडक होत नाही, ती चांगली मऊ बनली जाते। जर आपण पुरणपोळी कमी गॅसवरती भाजली तर पुरणपोळी कडक बनते व ती वातडही होते। यासाठी आपल्याला मध्यम ते फुल गॅसवरती पुरणपोळी भाजून घ्यायची आहे। पुरणपोळी भाजत असताना तेल किंवा तूप थोडे जास्तच लावायचे आहे, म्हणजे पुरणपोळी छान अशी टेस्टी बनते व ती जास्त वेळापर्यंत मऊ देखील राहते। अशा पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। व नंतर आपल्याला भजी बनवून घ्यायची आहे। तर इथे मी कांदा भजी बनवणार आहे। भजी बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 2 मध्यम आकाराचे उभे कट केलेले कांदे घेतलेले आहेत। हाताने आपल्याला कांद्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत। नंतर त्याच्यामध्ये 1 वाटीभर बेसन पीठ घालायचे व 1 चमचाभर ओवा तळून त्याच्यामध्ये घालायचा। अर्धा चमचा मीठ त्याच्यामध्ये घालायचे। पाव चमच्यापेक्षा कमी बेकिंग सोडा त्याच्यामध्ये घालायचा व अर्धा चमचा लाल तिखट त्याच्यामध्ये घालायचे। सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे व थोडे थोडे पाणी ओतून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे। गरम तेलामध्ये आपल्याला एक एक भजी सोडून घ्यायची आहे। मध्यम ते फुल गॅसवरती भजी आपल्याला तळून घ्यायची आहे। भजी तळत असताना ती थोड्या वेळ झाल्यानंतर ती हलवून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडने तळून घ्यायची आहे। भजी तळत असताना थोड्या वेळानंतर ती हलवून सर्व बाजूनी छान अशी भजी तळून घ्यायची। तळून झाल्यानंतर भजी एका झाऱ्यामध्ये काढायची व त्याच्यातील सर्व तेल निथळून घ्यायचे। एका ताटामध्ये भजी काढून घ्यायची व अशाच पद्धतीने राहिलेली भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि सर्व भजी आपल्याला तळून घ्यायची आहे। व भजी तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यम ते फुल करायची आहे, म्हणजे भजी जास्त तेलकट बनत नाहीत। व इथे आपली भजीची दुसरी बॅच ही तळून झालेली आहे। झाऱ्यामध्ये भजी घेऊन त्याच्यातील सर्व तेल निथळून घ्यायचे। नंतर भजी एका ताटामध्ये काढून घ्यायची। गरम तेलामध्ये पापड टाकून पापड दोन्ही साईडने छान असा तळून घ्यायचा। अशाच पद्धतीने दुसराही पापड तळून घ्यायचा। इथे आपला दुसराही पापड तळून झालेला आहे। झाऱ्यामध्ये पापड घेऊन त्याच्यातील सर्व तेल निथळून घ्यायचे व तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा। तर इथे आपली पुरणपोळी, भात, कटाची आमटी, भजी, पापड सर्वच पदार्थ बनवून तयार झालेले आहेत। जेवणाचे ताट वाढून घ्यायचे। मकर संक्रांती स्पेशल भाग 2 मध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पुरणपोळीची थाली बनवून तयार केलेली आहे। ही थाली तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा।
धन्यवाद.